नमस्कार, एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत। आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी। दीपनगर येथे गोरगरीब कंत्राटी कामगारांचे आर्थिक शोषण करणाऱ्या कंपनीची एक मोठ्या राजकीय नेत्याकडून पाठराखण, कामगारांमध्ये तीव्र नाराजी। दीपनगर येथे गेल्या 3 दिवसांपासून गोरगरीब कंत्राटी कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी निळे निशाण संघटनेचे प्रमुख आनंदभाऊ भाविस्कर यांनी कामगारांचे आर्थिक शोषण करून मानसिक छळ करणाऱ्या एसपी एंटरप्राइजेस या कंपनीवर कारवाई करण्यात यावी, तसेच गोरगरिबांच्या मेहनतीचा कष्टाचा पैसा त्यांना देण्यात यावा यासाठी अन्नत्याग आमरण उपोषण करीत आहे। तर दुसरीकडे भुसावळ येथील एक मोठी राजकीय व्यक्ती एसपी एंटरप्राइजेस सारख्या भ्रष्ट कंपनीची पाठराखण करून दीपनगर प्रशासनातील अधिकाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करीत असल्याचे दिसून येत असल्याने गोरगरीब कामगारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। त्या संदर्भात जाणून घेऊया कामगारांच्या प्रतिक्रिया। नमस्कार, मी आकाश सपकाळे, निळे निशाण कामगार संघाचा तालुका अध्यक्ष। आज शक्तीगड येथे कामगारांना न्याय मिळण्याकामी एक बैठक घेण्यात आली। दिनांक 3/6/2026 पासून आमचं आमरण उपोषण दीपनगरच्या 210 गेटच्या समोर चालू आहे। कामगारांना न्याय मिळावा या अपेक्षेने इथे उपोषण सुरू आहे। या प्रकरणात 6 महिन्यापासून फॉलोअप घेत आहोत। कागदोपत्री व वैयक्तिक बैठका याच्या अगोदरही बऱ्याचशा झालेल्या आहेत, पण या प्रकरणामध्ये जसं काही अधिकारी कंपनीची म्हणजे एसपी एंटरप्राइजेसची पाठराखण करत आहेत, तसेच काही अधिकारी प्रामाणिकपणे हा प्रश्न सोडवण्यासाठी, कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी काम करत आहेत। या कामगारांना न्याय मिळेल या वाटेवर आमचा प्रश्न आहे। मात्र कुठेतरी या दीपनगर प्रशासनातील जे अधिकारी हे मॅटर सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर याच भुसावळ तालुक्यातून पॉलिटिकल प्रेशर कुठेतरी येताना दिसत आहे। म्हणून ते अधिकारी आजपर्यंत या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी अपयशी ठरलेले आहे दिसून येत आहे। मी या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी साहेब व मुख्य अभियंता साहेब यांना विनंती करेल की कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी एखादा अधिकारी जर का प्रयत्न करतोय तर त्याच्यावर हे बाकीचे अधिकारी जे कंपनीची पाठराखण करताय, हे दबाव तंत्र जे वापरत आहेत, या सर्व अधिकाऱ्यांवर संविधानिक पद्धतीने कारवाई व्हायला हवी। आज 6 महिन्यापासून ज्या प्रकरणाचा फॉलोअप चालू आहे, 4था दिवस उपोषणाला उगवलेला आहे। सर्व पुरावे असून देखील जर का दीपनगर प्रशासन शंड बनून एक मुक्याचं सोंग घेत असेल तर ही गोष्ट असंविधानिक ठरत आहे। मी इतकीच विनंती करतो की जे अधिकारी प्रामाणिकपणे काम करतायत त्यांना त्यांचं काम करू द्यायला हवं, आणि जे अधिकारी या प्रकरणात एसपी एंटरप्राइजेसची पाठराखण करत आहे त्यांचं निलंबन व्हायलाच हवं। इतकंच बोलतो आणि थांबतो। जय भीम, जय शिवराय। आपण बघितलं, ज्या लोकप्रतिनिधींनी गोरगरीब कामगारांच्या पाठीशी उभे राहून त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, तेच व्यक्ती भ्रष्टाचार करणाऱ्या कंपनीची पाठराखण करीत असल्याचे बोलले जात आहे। तसेच शासन प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कामगारांना न्याय मिळवून दिला पाहिजे, परंतु तेच अधिकारी कामगारांवर अन्याय होत आहे तरी हाताची घडी तोंडावर बोट ठेवून राजकीय दबावामुळे गप्प बसून आहेत। यांच्या या कृत्यामुळे लोकशाही धोक्यात आल्याचे चित्र निर्माण होत आहे।